धारावी मोर्चामध्ये युवा सेनेचे पदाधिकारी त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। मला सांगा की धारावी प्रकल्पाला विरोध म्हणजे अदानींना विरोध असं समीकरण सांगितलं जात आहे आणि अदानींना विरोध किंवा धारावी प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असा आरोप सुद्धा आता भाजपकडून केला जातोय। नाही बघा, शेवटी एवढा मोठा विराट मोर्चा निघाल्यानंतर भाजप असतील किंवा त्यांचे सहकारी सगळे असतील त्यांना पोटदुखी होणे साहजिक आहे। पण आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये गेले 30 वर्ष मुंबईकरांनी सातत्याने विश्वास हा शिवसेनेवर दाखवलेला आहे। त्यामुळे मुंबईचा हा जो काही विकास झालेला आहे गेल्या 30 वर्षामध्ये हा सगळा विकास हा शिवसेनेची सत्ता असतानाच झालेला आहे। त्यामुळे शिवसेना आणि विकास हे एक समीकरण आहे, पण विकास होत असताना तो शाश्वत विकास व्हावा। तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, कोणाहीवर अन्याय झाला नाही पाहिजे। आणि त्यामुळे या सगळ्याचं जर कुठे काही चुकीचं घडत असेल, एखादा प्रकल्प जर लादला जात असेल, स्थानिकांना त्यामध्ये विश्वासच घेतलं जात नसेल, मराठी माणसाचं मुंबईकराचं त्यामध्ये नुकसान होत असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरणारच। आज शिवसेनेसोबत मुंबई काँग्रेस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। सीपीआयचे सुद्धा झेंडे दिसत आहेत। हा महाविकास आघाडीची एकजूट दाखवणारा मोर्चा आहे का? सगळ्यात महत्त्वाचं की येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा एकंदरीतच महाराष्ट्र विधानसभा असेल, धारावीचा मुद्दा हा निश्चितपणे राजकीय विषयांमध्ये मोठा मुद्दा असणार आहे। महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर हा मुद्दा आहे का? नाही बघा, आजचा हा मोर्चा हा प्रामुख्याने शिवसेनेचा मोर्चा आहे, ज्याचं नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब करत आहेत। आणि त्या मोर्चामध्ये आज आपण पाहू शकताय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सीपीआय असेल, आप असेल, त्याच्यानंतर मला वाटतं आंबेडकर विचारांचे काही पक्ष असतील, हे सगळे एकत्र सहभागी झालेले आहेत। आणि त्यामुळे हा विषय हा केवळ शिवसेनेचा पॉलिटिकल अजेंडाचा विषय नसून हा मुंबईच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्या कारणानं वेगवेगळे पक्ष हे याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होताना दिसत आहेत। मातोश्री 2चा खर्च धारावी प्रकल्पातनं वसूल करायचा आहे आणि त्याकरता हा मोर्चा अशी टीका आशिष शेलार करतायत। काय झालंय, आशिष शेलार झालेत सैरभैर। गेल्या वेळी सुद्धा त्यांना चॉकलेट दिलेलं मंत्री करणार, पण त्यांना मुंबई अध्यक्ष केलं। यावेळी सुद्धा त्यांना वाटलेलं आता सत्ता आली मंत्री करतील, परत एकदा मुंबई अध्यक्षच केलं। त्यामुळे कुठेतरी ठाकरे कुटुंबियांवर बोलून स्वतःला स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। त्यांना आता जे काही क्रिकेटचं जे काही पद मिळालंय त्यावर त्यांनी लक्ष द्यावं। वानखेडेची मॅच गुजरातला जाऊन कोणाचे बूट चाटले हे त्यांनी सांगावं। टीडीआर घोटाळा हे ठाकरे सरकारचं पाप आहे अशी सुद्धा टीका केली जाते। आगामी काळात धारावी प्रकल्पाला घेऊन आता ठाकरे गटाचं शिवसेनेचं नेमकं काय उद्दिष्ट असणार आहे? अशा प्रकारचे मोर्चा आणखी निघणार का? जो सर्वे केला जातोय त्यामध्ये धारावीकरांना विश्वासात घेतलं जात नाही असा सुद्धा आक्षेप आहे। त्या संदर्भात नेमकं काय करणार आहे? नाही, 100% आमचं हेच म्हणणं आहे की प्रकल्प झाला पाहिजे, धारावीकरांना त्यांची हक्काची घरं मिळाली पाहिजे। पण ही होत असताना कुठल्याही एका व्यक्तीला, एका कंपनीला झुकतं माप देऊन महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्राचं, मुंबईचं नुकसान नाही झालं पाहिजे, ही आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे। आणि त्यामुळे जे काही ते म्हणत असतील आमच्या काळात असं झालं, त्यांच्या काळात तर गेले 1.5 वर्ष आहे ना त्यांच्याकडे सत्ता, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन काहीतरी बडबडत असतात, मग का नाही बदल केले? नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की हा मोर्चा आता सभास्थानापर्यंत पोहोचलेला आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांसोबत शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, हे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आणि आता उद्धव ठाकरे मंचावरनं नेमका काय संवाद साधतायत हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन विजय सामंत पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।